डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे मुद्द्याची गोष्ट. सदरली वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 5 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा मुद्द्याच्या राजकारणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे मुद्द्याची गोष्ट. यांच्या कोर्टातून त्यांच्या कोर्टात, यांच्या कोर्टातून त्यांच्या कोर्टात राजकारणाचा चेंडू दटवला जातो, राजकारणाचा चेंडू दटवला जातो. यांच्या कोर्टातून त्यांच्या कोर्टात राजकारणाचा चेंडू दटवला जातो. आपला मुद्दा कसलाही असला तरी तो लोकांना बरोबर पटवला जातो. आपला मुद्दा कसाही असला तरी तो लोकांना बरोबर पटवला जातो, तो लोकांना बरोबर पटवला जातो. पुन्हा एकदा पहिलं कडवं. यांच्या कोर्टातून त्यांच्या कोर्टात, यांच्या कोर्टातून त्यांच्या कोर्टात राजकारणाचा चेंडू दटवला जातो. आपला मुद्दा कसाही असला तरी तो लोकांना बरोबर पटवला जातो. आपला मुद्दा कसाही असला तरी तो लोकांना बरोबर पटवला जातो, तो लोकांना बरोबर पटवला जातो. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सत्ताधारी असोत व विरोधक त्यांना कसलाच फरक पडत नाही. सत्ताधारी असोत व विरोधक त्यांना कसलाच फरक पडत नाही. मुद्द्याच्या बाजूने व विरोधात त्यांचे बोलणे कधीच अडत नाही. बाजूने व विरोधात त्यांचे बोलणे कधीच अडत नाही, त्यांचे बोलणे कधीच अडत नाही. पुन्हा एकदा दुसरं कडवं. सत्ताधारी असोत व विरोधक, सत्ताधारी असोत व विरोधक त्यांना कसलाच फरक पडत नाही. सत्ताधारी असोत व विरोधक त्यांना कसलाच फरक पडत नाही. मुद्द्याच्या बाजूने व विरोधात त्यांचे बोलणे कधीच अडत नाही. मुद्द्याच्या बाजूने व विरोधात त्यांचे बोलणे कधीच अडत नाही, त्यांचे बोलणे कधीच अडत नाही. अर्थात डबल ढोलकी. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. जसे मुद्द्यांनीच मुद्दे अडवले जातात, जसे मुद्द्यांनीच मुद्दे अडवले जातात, तसेच मुद्द्यांनीच मुद्दे सडवले जातात, तसे मुद्द्यांनीच मुद्दे सडवले जातात. जसे मुद्द्यांनीच मुद्दे अडवले जातात, तसे मुद्द्यांनीच मुद्दे सडवले जातात. मुद्दा आपोआप सुटला की मग श्रेयाचे ढोल बडवले जातात. मुद्दा आपोआप सुटला की मग श्रेयाचे ढोल बडवले जातात, मग श्रेयाचे ढोल बडवले जातात. काही प्रश्न आपोआप सुटतात, मग आम्ही सोडवला, आमच्या काळात सुटला, त्यांच्या काळात सुटला नाही, अशा प्रकारचे ढोल वाजवायला सगळेच राजकारणी मोकळे असतात. हेच अधोरेखित करणारं सदरील वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. पुन्हा एकदा. जसे मुद्द्यांनीच मुद्दे अडवले जातात, जसे मुद्द्यांनीच मुद्दे अडवले जातात, तसेच मुद्द्यांनीच मुद्दे सडवले जातात. आणि मुद्दे आपोआप सुटले की मग श्रेयाचे ढोलही बडवले जातात. मग प्रश्न आपोआप सुटले की श्रेयाचे ढोलही बडवले जातात, श्रेयाचे ढोलही बडवले जातात, श्रेयाचे ढोलही बडवले जातात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मुद्द्याची गोष्ट. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका। सूर्यकांती